ग्रेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 2002 साली आंदोलन करून न्यायालयीन लढा लढून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून होणाऱ्या सगळ्या कपाती थांबवलेल्या होत्या। अपवाद होता फक्त एक मुख्यमंत्री निधीचा, आणि तोही फक्त ₹1। परंतु हळूहळू पुन्हा सरकार आपलं रंग दाखवायला लागलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये झालेली अतिवृष्टी, महापूर याचं कारण सांगून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या नावाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून प्रति टन ₹15 कापून घेण्याचा घाट मंत्री समितीने केलेला आहे। आधीच गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी मजूर महामंडळासाठी ₹10 जात होते। साखर संकुल, त्याचबरोबर साखर संघ आणि इतर अशा पद्धतीनं ₹2.5 असं ₹27.5 जर या लोकांना द्यायचे असतील तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हा बोजा सहन न होण्यासारखा आहे। सरकार दलाली करायला लागले। ₹15 कापून घेत आहे, पूरग्रस्तांना त्यातले फक्त ₹5 देते आणि ₹10 दलाली घेतल्यासारखं स्वतःजवळ ठेवायला लागलेला आहे। आणि म्हणून या शासन निर्णयाच्या विरोधामध्ये मंत्री समिती अजितदादांच्या नेतृत्वाखाली जी आहे त्यांनी लुटालूट चालू केलेली आहे। आणि याचा विरोध करण्यासाठी, निषेध करण्यासाठी उद्यापासून ऊस पट्ट्यामध्ये प्रत्येकाने या शासन निर्णयाची होळी करून सरकारला आपला निषेध नोंदवायचा आहे। मी 5 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता लातूर जिल्ह्यामध्ये होळी करून या आंदोलनाची सुरुवात होईल।